आता आपण पाहणार आहोत की पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव मध्ये काही महिलांनी जेव्हा 2 वाजता किंवा 1:30 वाजता पाणी आलं तेव्हा जे समजा घरामध्ये 8 ते 10 हंडे भरत होते त्यांना 2 ते 3 हंडेच पाणी मिळायला लागलेलं आहे। त्यामध्ये त्यांचं आंघोळीचं किंवा कपड्याचं पिण्याला सुद्धा पाणी पुरत नाही, एवढी अवस्था सध्याची आपण ते बघूयात। आणि लोकप्रतिनिधींना किंवा इथल्या आमदारांना जे महिलांनी विनंती केली आहे ती विनंती मान्य करून नियमित आणि पूर्ण दाबाने पाणी मिळावं एवढीच नागरिकांची अपेक्षा आहे। साईनाथ नगर में बोल रहे हैं, पानी का यहाँ इतना प्रॉब्लम है कि सारी लेडीज पानी के कारण परेशान है। 2 बजे 2:30 बजे 3 बजे रात को एक दिन छोड़ के वो भी पानी आता है, एकदम बारीक पानी। औरत लोग इतना परेशान है कि अब बच्चे बीमार पड़ रहे हैं, बच्चे को पीने के लिए पानी नहीं है, घर में लोग बहुत परेशान है, नींद नहीं हो रही है, इसके वजह से सब बीमार पड़ रहे हैं। सोने को जाते तो पानी आ जाता, पानी आता तो एकदम बारीक आता, वो भी व्यवस्थित पानी नहीं है, एकदम पेशाब की तरह पतला पानी आ रहा है। लोग क्या करे, बहुत परेशान है। प्लीज अभिषेक भाऊ, शंकर भाऊ जगताप से निवेदन है कि 2 तास पानी रोज दे, पर नियम से दे। पहिलं 6ला पाणी यायचं, 12 वाजेपर्यंत राहत होतं तर सगळ्यांचं पाणी भरपूर भेटायचं सगळ्यांना पाणी। आता रात्री 2ला पाणी येतंय, पाणी भरायचं कधी, बायांनी झोपायचं कधी, उठायचं कधी सकाळी कामाला जायला। सगळे काही इथं पैशावाले लोक नाही, कामाला जाणार तेव्हा खाणार। 2 वाजता पाणी येणार तर पहाटेपर्यंत जागणार तर लोक उठणार कधी, कामाला जाणार कधी, खाणार कधी। वोटिंगच्या टायमाला एवढी छोटी गल्ली आहे म्हणून घुसून येतात आणि वोटिंग द्या म्हणतात आम्हाला, आणि आता आमच्याकडे पाणी नाही तर कोण डुकून सुद्धा बघा ना, कसं काय करायचं आम्ही? बिलकुल पाणी नाहीये, होतच नाही पाणी, अजिबात पाणी नाही होत। कोणाचं होतंय कोणाचं होत नाही पाणी, कसं काय करायचं मग माणसाने? पाणी पुरत नाही, कोणी जर जागा झालं तर 2 हंडे पाणी भेटायला लागलंय, आणि जाग जर नाही आली तर ती सुद्धा पाणी नाही भेटायला लागलं। तशीच आम्ही पण आपल्या विनंती करतो आणि तुम्हाला खरंच मागणी करतो की आमच्या खरंच तुम्ही जशी पहिले आमच्याकडे येऊन तुम्ही विनंती करत होता तशी आम्ही तुम्हाला आता विनंती करतो की का आता आमचे लहान आम्ही दिवसभर कष्ट करायचं, रात्रभर जागायचं, त्याच्यामुळे आम्हाला चक्कर येतात, आमचं झोप होत नाही आणि आम्हाला पाणी भरपुरीचं भेटत नाही। कुणाला 1 हांडा, कुणाला 2 हांडा, दुष्काळाच्या पेक्षा आता फार दुष्काळ पडायला आहे आणि दुष्काळात लेकरं बाळ आम्ही कसं कठीण जीवन जगायचं। लाईट टायमाला नसते, पाणी टायमाला नसतंय, मग ह्याची देखील तुम्ही घेतली पाहिजे ना। आमच्याकडे गोरगरिबाकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे। कसे लहान छोटे बाळ आहेत, घरात अनेक प्रॉब्लेम आहेत। आपल्या इथं जे महिला आहेत समजा साईनाथ नगर मध्ये कामगार वर्ग जास्त आहे, तर कामाला जाणाऱ्या महिला त्यांना त्रास होतो का पाणी? मग खूप त्रास होतो महिलांना, कुणी धुण्या भांड्याच्या कामाला जातंय, कुणी बिगारी कामाला जातंय, कुणी काय खुरपा जाते, कुणी असे शेतकरी राहतात, कुणी बाळ सांभाळायला जातात। अशा महिलांना टायमाला कामाला पोचावं लागतं आणि टायमाला पाणी येत नाही। तर माझी विनंती एवढी आहे की खरंच तुम्ही संध्याकाळी 6 वाजता पाणी सोडत जा आणि रात्री 12 वाजता का होईना पाणी बंद करत जा, पण आम्हाला भरपुरीचं पाणी द्या, हीच माझी आग्रहाची विनंती आहे। आम्हाला एकच विनंती आहे की पाणी आम्हाला भरपूर द्या। पाण्यासाठी जागून सगळे लोक आजारी पडायला लागलेत। पाणी असं येतंय जसं काय लेकरू मुतंय बारीक, असं पाणी येतंय। प्रेशरनी पाणी द्या, एकच विनंती आहे आम्हाला। वोटिंगच्या टायमाला कशी तुम्ही लोक येत होते का आम्ही सगळं करतो तुमच्यासाठी, पाण्याची सोय करतो, चेंबरची सोय करतो, सगळी सोय आम्हाला सगळ्याची अडचण आहे। कचऱ्याची गाडी जर आली तर पळून जाते ती कचऱ्याची गाडी, आम्ही मागं पळतो, कचऱ्याची गाडी पुढे पडते, ती पण सोय करा आमची। आम्हाला एकच एक विनंती आहे की तुमच्याकडे आम्ही लक्ष दिलं, आमच्याकडे तुम्ही लक्ष द्या, आम्ही हेच सांगतो तुम्हाला। पाणी कसं यायचं? पहिलं कसं पाणी येत होतं, भरपूर येत होतं। 6 वाजता येत होतं पण प्रेशरनी येत होतं, आता प्रेशरनी बिलकुल येत नाही। 3-4 तास द्या पण प्रेशरनी पाणी द्या। भरपूर होतं, आता बिलकुल पाणी नाही। आमच्या घरी येऊन बघा, टाक्या बिक्या सगळे मोकळे, पाणी आम्हाला थोडं सुद्धा नाहीये, आंघोळ करायला सुद्धा कशाला सुद्धा पाणी नाहीये। कामाला जायचं लोकांनी का पाणी भरत बसायचं रात्रभर, रात्री 2 वाजता पाणी आलं। आता घरातल्या सगळ्या सदस्यांची परिस्थिती किती आहे? पाणी कमी येतंय, मग आंघोळीला पुरत नसेल, मग कसं कशालाच पुरत नाही ना, आंघोळीला नाही तर बाथरूमला जायला सुद्धा विचार करावा लागला। एका बाथरूमला कसं जावं, पाणीच नाहीये। पाणीच नाही तर जायचं कसं लोकांनी? अभिषेक भाऊ से विनती है कि सारा महिलाचा विचार करा और टाइम भर व्यवस्थित पाणी द्या। 6 वाजता पाणी यायला पाहिजे, 2 तास द्या पर 6 वाजता द्या, 10 वाजता तुम्ही बंद करा। 2 तास पाणी द्या पर प्रेशर ने द्या। कामाला जाय वाले महिला ले परेशान है, बहुत परेशान है। कामाला जाती बिचारी, पाणी भेटत नाही, लेकरा बारा घरी असं उपाशी बसतो पाणी शिवाय। आई आलत पाणी आनंद करके तर पाणी भेटत नाही। भाऊ
2 तास पाणी द्या, प्रेशरने द्या, मग दररोज द्या. पाणी रात्रीच्या 2 वाजता येतंय तर 6 वाजता सोडा. 2 तास का व्हायना पण पाणी नियमाने सोडा आणि पाणी व्यवस्थित आम्हाला भरायला भरपूर झालं पाहिजे, एवढीच आमची विनंती. रात्रभर जागा लागायला लागले बघा, पण पाणी व्यवस्थित सोडा आणि लवकर सोडा आणि प्रेशरने सोडा. मी भाऊंला सांगते की तुम्ही त्या दिवशी आले, चंबर बघून गेले, गटाराचे ते चंबरचे झाकणं उघड्यात, काय गटारांना चंबरच्या वर झाकणं नाहीत आणि ते खूप त्याचा पण वास येते. त्या पण तकलीफेने लहान लेकरं त्यांनी पण आजारी पडायला लागल्या. जरा त्या आमच्या चंबरची, आमच्या लाईटीची, आमच्या पाण्याची जरा तुम्ही दखल घ्या आणि आमच्याकडे लक्ष द्या, हीच आमची विनंती आहे. पानी नहीं आ रहा, रात भर नींद नहीं हो रही हमारी, इंतजार कर करके थक जा रहे. 2 बजे तक आ रहा नहीं पानी. काम पे जाते हम लोग, धोना बर्तन के, कैसा जाने का काम का, कैसा होने का, ऐसा सब भी पानी भरने का. बच्चे सब सताते, छोटे छोटे बच्चे हैं सबके लोगों का, ने रोते धोते रहते. कब तक का पानी का इंतजार करते बैठने का. 2-3 महीने हो गए ऐसे छोड़ा हमारे को, पानी से नहीं मिल रहा. प्रेशर से जो पानी इतना 2 बार 3 बार आता, फिर बंद होता, फिर आता, फिर बंद होता, फिर आता. ये इंतजार करते करते बच्चे लोग थक जा रहे. रात्री 3-4 बाऱ्या पाणी येतं. कुठल्या टायमाला येतं, बंद होतंय, चालू होतंय, येळेवर पाणी येत नाही. नाहीतर पहिला आम्हाला लय व्यवस्थित पाणी असायचं. त्रास होतो का त्याचा? मग त्रास कसं रात्र जागायचं म्हणल्यावर आज रात्री 3 वाजता पाणी होतं. म्हणजे थोडं थोडं सोडायचं, मग आम्ही झोपायचं का पाणी बघत बसायचं. पिंपरी चिंचवड शहरातील आता सध्या अशी अवस्था आहे. मागील काळामध्ये प्रशासक होते, दिवसाआड पाणी येत होतं, पण पूर्ण प्रेशरनी पाणी येत होतं. त्यामुळं पाण्याची जास्त समस्या नव्हती. प्रेशरनी पाणी येत होतं आणि भरपूर वेळ थांबत होतं. संध्याकाळी 6ला पाणी यायचं, रात्री 12 पर्यंत थांबायचं, प्रेशरनी पाणी यायचं. त्यामुळे प्रॉब्लेम नव्हता. समजू शकत होतं प्रशासकीय कालखंड असल्यामुळे दिवसाआड जरी पाणी येत होतं तरी पाण्याच्या तक्रारी नव्हत्या. नागरिकांना वाटलं की आता आपले लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये गेलेले आहेत, आपले प्रश्न मांडतील, जेणेकरून आपले लाईट, पाणी आणि जे काही मूलभूत सुविधा आहेत त्यांची सोय होईल. परंतु लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये असताना सुद्धा, आपला प्रतिनिधी असताना सुद्धा जर का नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावं लागतं, मराठवाड्यासारखी दुष्काळासारखी परिस्थिती जर आपल्या स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड मध्ये होत असेल तर ही खूपच गंभीर बाब आहे. आणि इथल्या नगरसेवकांनी जे स्थानिक नागरिकांना आश्वासनं दिली होती आणि हक्काचे लोकप्रतिनिधी असताना सुद्धा जर का पाण्याचा मूलभूत प्रश्न सुटत नसेल आणि रात्री अपरात्री इथल्या कामगार महिलांना, कष्टकरी महिलांना, या महिला बिगारी कामं करतात, धुण्या भांड्याची कामं करतात, लहान मुलं सांभाळण्याची कामं करतात, अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये या थेरगाव आणि साईनाथ नगर, पडवळनगर परिसरामध्ये या महिला कामगार वर्ग जास्त आहे. आणि आता अचानकपणे कधी 2 वाजता पाणी येतं, कधी 1 वाजता येतं. महिलांच्या झोपा होत नाहीत, लहान मुलांच्या झोपा होत नाही आणि रात्री थोडा वेळ पाणी थांबतं आणि कमी दाबाने पाणी आहे. पाणी 2च तास सोडा, इथल्या महिलांची मागणी आहे कमीत कमी 2च तास सोडा, पण पूर्ण दाबाने, पूर्ण प्रेशरने सोडा, जेणेकरून पटकन 2 तासात पाणी भरून त्यांच्या झोपा तरी होतील. झोपा होत नसल्यामुळे आजारी पडण्याचं महिलांचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे. आणि इथल्या लोकप्रतिनिधींना हात जोडून महिलांनी विनंती केलेली आहे. विशेषतः आपले स्थायी समितीचे अध्यक्ष आणि आपले विद्यमान नगरसेवक अभिषेक भाऊ बारणे यांच्याकडून जास्त या महिलांच्या अपेक्षा आहेत. हक्काने भाऊंकडे या विनंती करतायत की भाऊ, आम्हाला नियमित पाणी सोडा, दिवसाआड का असाना, परंतु 2 तास कमीत कमी पूर्ण प्रेशरने पाणी सोडा, ही विनंती आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी साठा कमी आहे हे समजू शकतो, परंतु प्रशासकीय अधिकारी जे चुकीची उत्तरं सांगतायत की तुमच्याकडं काही वेगवेगळे उपकरणं वापरले जातात. उपकरणाचा इथं प्रश्न नाही. उपकरणं पूर्वी पण होती, आता पण आहेत आणि सगळीकडे पिंपरी चिंचवडमध्ये आहेत. तरी देखील पूर्ण दाबाने पाणी होतं, पाणी पुरत होतं, परंतु पाणी साठा कमी आहे याचा अर्थ पाणी प्रेशरने कमी सोडणं आणि पाण्याच्या वेळा बदलून जर का या महिलांना त्रास देणं, असं जर का लोकप्रतिनिधी असताना अशा आपल्या नागरिकांना होत असेल तर ही फारच गंभीर गोष्ट आहे. पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव मध्ये काही महिलांनी जेव्हा 2 वाजता किंवा 1:30 वाजता पाणी आलं तेव्हा जे समजा घरामध्ये 8 ते 10 हंडे भरत होते त्यांना 2 ते 3 हंडेच पाणी मिळायला लागलेलं आहे. त्यामध्ये त्यांचं आंघोळीचं किंवा कपड्याचं, पिण्याला सुद्धा पाणी पुरत नाही, एवढी अवस्था सध्याची. आणि लोकप्रतिनिधींना किंवा इथल्या आमदारांना जे महिलांनी विनंती केली आहे ती विनंती मान्य करून नियमित आणि पूर्ण दाबाने पाणी मिळावं एवढीच नागरिकांची अपेक्षा आहे. सांगावा न्यूज साठी विनय सोनवणे, थेरगाव, पिंपरी चिंचवड.